चार बॉलर फ्रेश, चार बॉलर. बॉलर नेम, बॉलर नेम. गौरव, गौरव. चलो गौरव. 1 2 3 स्टार्ट. क्या डॉट बॉल आया है. सुंदर असा चेंडू फेकलेला आहे गौरव याने. सोनूबाई, सोनूबाई कुठे गेले. सोनूबाई ये देवा ये इथे बोलायले. ओ सुंदर असा फटका. ओ छेर नाही क्या, छेर नाही क्या. छगा आहे, छगा आहे, छगा आहे. सुंदर ऐसे खेलने है. और गौरव के बॉल पे छक्का है. सुंदर असं, सुंदर अशी बॅटिंग करत आहे कुंदन. बॉलर का नाम गौरव. और 2 चेंडू 6 रन. ए देवा ये ना इथे. हे सोनू भाऊ याला बोला इथे यार. मला काय बोलायला येते काय. चला 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या या ठिकाणी झाले 7. अजूनही हे जो या दिवस 2 GPL आगास झालेला आहे आणि परंतु पहिलाच सामना आणि या ठिकाणी आपण आगास करत आहोत मित्रांनो. चला मोर्या आहे आणि मला असं वाटतं की आज जो संध्याकाळचं सत्र नाही पर्यंत सकाळपर्यंत तरी मोर्या बाईंनी प्रॅक्टिस करावी, जेणेकरून आज काल जे झालं नाही. चला आलमबाईंनी प्राइज लावलेला. आनंद 2-6 मारायचे आणि आनंदाकडून मोर्याबाईसाठी ऑफर आहे आणि ऑफर लागताच येतोय मोर्याकडून पहिला दंदनार चौकार. गेलं राजेश. अरे जाओ यार इधर मोर्या भाई बोले नहीं तो इधर 10 बार सुनना पड़ेगा. चला धाव संख्या झाली आहे 11. चेंडू टाकून झाले अजूनही. 4 चेंडू झालेले आहेत. 5-5. आज सर्व हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा स्टेप आउट केले आणि फलंदाज आहेत मला असं वाटतं मोर्या आणि 2चा कॉल आहे आणि ते सुद्धा पूर्ण करतील मोर्याबाई. मला असं वाटतं आज थोड्या वेगळ्या रंगात आहेत मोर्याबाई, कारण की पहिल्याच 4थ्या चेंडूला भिरकावून दिलं ऑफच्या दिशेने आणि आला चौकार. त्याच्यानंतर रोटेट केली 2 मध्ये आणि धावसंख्या झाली ती 13 या आकड्यावर. चला 1 ओव्हर झालेली आहे. अजूनही 4 ओव्हरचा सामना असेल हा. दोन्ही संघांनी थोडी नोंद घ्यायची की 4 ओव्हरचा सामना आहे. बॉलर नेम सांगायचं आहे. बॉलर नेम, बॉलर नेम. एक ओव्हर. चला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. बॉलर नेम सांगायचंय. भूपेंद्र. चला भूपेंद्र आहे आणि स्ट्राईकला कुंदन. कुंदनी जो फटका आपल्या बॅट मधून जो येणारा डायरेक्ट एक षटकार होता, लॉंग शट म्हणू शकतो. आणि त्यानंतर कॅमेरा चालू केला नाही ना. पुन्हा एकदा कुंदन होतोय फायर
आणि कुंदनच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. शर्यत जिंकला बोनिवली. चला धावसंख्या झाली 19 आणि पहिला फुकार देत आहे देवडी 11 आणि कोण आहे? लकी स्टार. या दोन्ही संघांना पहिला फुकार आहे आणि 2 मिनिटात आपण टॉक्स कव्हर जवळ यायचं आहे आणि आपली नाणेफेकी होणार आहे. देवडी आणि लकी स्टार यांना पहिला फुकार आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळत आहोत. कुंदन चांगलाच फायर आहे. अजूनही पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं. पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात चेंडू. अजूनही कुंदन वैयक्तिक 13 धाव संख्यावर खेळत आहे. त्याच जोडीला मोर्या दादा पण आहे. 1-4 1-2 म्हणजे अजूनही 6 रनाची पातळी केलेली आहे. पुन्हा एकदा आणि कुंदनला आता कुठेतरी थांबवावं लागतंय आणि भूपेंद्र पुन्हा एकदा भूपेंद्र कुंदन आणि ब्लॉक पद्धतीचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी असेल. 1चा कॉल झालेला आहे आणि 1 वरच आणि 2 सुद्धा या ठिकाणी धावसंख्या पूर्ण झालेली आहे आणि 2 जो धावसंख्येचा गुणफलक झालेला आहे जाऊन टेपलेला आहे 21 या आकड्यावर. 21 झालेले आहे. भूपेंद्र यांनी अजूनही नाही. चला शेवटचा चेंडू आहे भूपेंद्र टू कुंदन आणि पुन्हा एकदा चांगला शॉट आहे. स्टेट ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षण आहे. 1चा कॉल आहे. 2 सुद्धा आणि कुंदननी चांगल्या प्रकारे 2 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. अ, 23 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23. मला वाटतं की सगळे आज तर भरलेला असेल आनंदाचा त्या ठिकाणी आणि प्रॅक्टिस आणि कारण की आजच्या ज्या सामने होणार आहेत 4 संघांमध्ये अफलातून मॅच होणार आहे जेणेकरून आजचा संडे हा ऑन असणार आहे मित्रांनो. गाला वो गोले वाले के पास ही खाना पड़ता है भाई. चालेल. गालाचा काल थोडंसं ऍक्सिडेंट झालेला आहे परंतु सुद्धा आज रविवार असून सुद्धा तो खेळायला उपस्थित झालाय कारण की संघाची मित्रांनो आणि पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मोर्या भाई अजूनही थांबलेले आहेत. वैयक्तिक धाव अजूनही 6. बघा मोर्या टू मोर्या मोरे. एक मोर्या आहे आणि एक मोर्या आहे. चला धन्यवाद. देवडीचे आपले मीना भाईंदर मधील सगळ्यात मोठे समालोचक देवा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आगमन होताच मोर्याचं विकेटचं पतंग आणि कमांडीचे त्याला मोर्याचा श्री गणेशा आणि आता होतोय जातोय तो आनंद. पाहूया आनंद दुगुणित करतोय का. तो बी येतोय पाठीमागे. त्याच्या साथीला आहे कुंदन. देवडी आणि लकी स्टार दोन्ही कर्णधाराने टॉससाठी यायचंय. श्री गणेशा करून आलाय मोर्या आणि मोर्याचा आनंद घ्यायला गेलाय आनंद. पाहूया पुढल्या चेंडूचा कसा घेतोय तो आनंद. या आजचा सचिन तेंडुलकर चाललेला सीजन 7 GPL म्हणजेच गुरुद्वारा प्रीमियर लीग
दोन जर लगातार षटकार मारले तर आनंदला सोनूकडून 501 आणि माझ्याकडून 5001 रुपयाचं बक्षीस मी देणार आहे, 2 षटकार मारले तर. मी देवा 5001 रुपये देणार आहे जर त्याने लगातार 2 सिक्स मारले तर. रोज आम्ही एकाच टीम मध्ये खेळणारे वाणिगता रन आउट होते का आणि चुकलाय, थोडक्यात वाचलाय कुंदन. नाही तशी कुंदनची रनिंग चांगली आहे. आकाश अक्षय तुला काय वाटतंय, कुंदनची रनिंग तशी चांगली आहे. कुंदन आता रनआउट होता होता वाचलाय, तर आता कितीपर्यंत लक्ष द्याल, टार्गेट किती जाईल तुला काय वाटतंय? टार्गेट 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आमचे बॅट्समॅन जातील तिथपर्यंत. नक्कीच ऑफ साईडच्या दिशेने खेळाय आनंद शॉट आणि अक्षयने आता सांगितलं 40-45 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवू. पण जर 40चं टार्गेट ठेवलं तर समोरची टीम मला वाटतं 3 ओव्हर मध्ये जर डिपेंड करत तर बॉलिंग कशी आहे आपल्याकडे? आमच्याकडे बॉलिंग लाईनअप तगडा आहे एकदम. आमचे तिवारी जे आहेत, रोहन आहे, राज आहे, बॉलर तर आमच्याकडे आहेत चांगले. नाही तिवारी तर स्टार बॉलर आहे, स्टार पिनर आहे तुमचे. तर आणि इकडे आपले जांभळे साहेब पण देखील उभा आहेत, ते देखील काल खेळलेले आहेत. ठाकूर 11चे प्लेयर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी सचिन तेंडुलकर मैदान ग्राउंड वरती स्वागत करतोय. ओव्हर झाले, स्कोर काय? 3 ओव्हर 27 आणि पाहूया 6 बॉल मध्ये जसं की अक्षयने सांगितलंय 45 धावा 6 बॉल मध्ये, माझ्या मते तर लागतायत 23 धावा. होत आहेत की नाही? लकी स्टार आणि देवडी दोन्ही कर्णधाराला 3दा विचारले, 3दा पुकारले. तुम्ही प्लीज टॉच बॉक्स कडे यायचे. सर्व संघ मालक, आयोजक, नियोजक आणि या सर्वांचंच मी या सचिन तेंडुलकर मैदानावरती देवा खोरांगे सहर्ष असं स्वागत करतोय. या ना मेजर, या इकडं. कुंदनने जर लगातार 2 षटकार मारले तर माझ्याकडून 501 रुपये. कुंदनला देखील बक्षीस आहे. पाहूया बक्षिसांची लयलूट करायची संधी कुंदनला आहे, पण कटर लाईनचा चेंडू कट होतोय आणि यानंतर जर लगेच विकेट गेली तर आमचे मित्र ईश्वर देखील तयार आहेत. पाहूया, ईश्वर देखील गेला आणि ईश्वरने जर षटकार मारला त्याला देखील तेच पारितोषिक राहील 501. राकेश भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मॉर्निंग योद्धा क्रिकेट क्लब. आणि मारलाय ऑफ साईडच्या दिशेने ऑफ कव्हरला, तोपर्यंत 2 धाव होत आहेत का आणि रनअप तसं चांगलं आहे. कुंदन जातोय आणि क्रिकेट मधली आनंदने केली आनंदात आत्महत्या. येतोय पळत तो क्रिकेट मैदानाच्या बाहेर, बॅट उंचवतोय. अच्छा खेला, अच्छी रनिंग की, लेकिन मेरे हिसाब से 2 गेंदे खेल के वापस आया है. नहीं अभी मेरे पास एक मैसेज लांबच लांब उंच लावलाय, उत्तुंग असा षटकार. आणखी एक मार, 501 घेऊन जा. चला, कर्णधारांनी यायचंय. लकी स्टार आणि देवडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. बिट्टू सर, चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. ए भाई इधर दिखाना नहीं, मैं आपका डिपेंड है. आणि पुन्हा एकदा येतोय सौकार.
चला 2 चेंडू अजूनही उर्वरित आहेत आणि धावसंख्या झाली 40. 5 4 चेंडू झाले 4. कुंदन आहे रेडी आणि पुन्हा एकदा कुंदनच्या बॅट मधून येतोय 4था बिग षटकार. कुंदननी षटकार मारलेले आहेत तर 501 रुपयाचं पारितोषिक. चला कर्णधारांनी यायचे. ठाकूरबाई ओ ठाकूरबाई आव यार. चला आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. आपल्या ठाकूर 11चे मालक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आज या नाणेफेकीचं कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण यायचे. देवडी मित्रांनो थोडस कर्णधाराला पाठवा. चला बॉक्स खाली करायचा. दोन्ही संघांनी सेमीफायनलचं तिकीट ऑलरेडी बुक केलेलं आहे मित्रांनो. चला या कर्णधारांनी यायचंय. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. देवडी आणि लकी स्टार. चला थोड़ा स्पीड अप घ्यायचं मित्रांनो. 4 ओव्हर काय मॅच आहे. मोऱ्या बाय चलो टॉस हो रहा है यहाँ पे. चलो थोड़ा स्पीड अप लेना है और टारगेट जो फेस करना है. डिप्स पण मारून घे आणि सूर्यनमस्कार पण मारून घे. जेणेकरून आज थोडासा कॅमेरा फिरवायचा आहे. आज तुषारकडे लक्ष राहणार आहे. आज मला या 3 दिवसाच्या आणि 6 दिवसाच्या तुषारने भरपूर काही टिप्स दिलेले आहेत. चला मॅच ऑन करायचे. टार्गेट 48 आहे आणि उघड अरे आलाय. देवडी पॅकर
चला पहिला गोलंदाज आहे आनंद भाई का लड़का है ना. चला रोहन आहे आणि रोहननी कालच्या दिवसात 17 अफलातून गोलंदाजी केलेली आहे. पॉवर प्ले मध्ये चांगलंच एक पहिला चेंडू आणि गडबडलाय तो रोहित. कालचा दिवस पूर्ण गाजवलेला रोहित. अंकितचं या ठिकाणी आगमन होतंय. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि मोठी जबाबदारी रोहितकडे दिली आणि बाप बेटा दोनों पण एका टीम मध्ये खेळतायत. आनंद आणि रोहित. पाहूया रोहितचा आनंद द्विगुणित होतोय का आज. चला टॉस साठी यायचंय. ठाकूर सरांच्या हस्ते टॉस होतोय. देवडी आणि लकी स्टार ह्या दोन्ही संघांना माझी कर्णधारांना माझी विनंती आहे दोघांनी पण टॉस साठी यायचंय. महत्वपूर्ण टॉस असेल. दुसऱ्या दिवसाचा पहिला टॉस असेल आणि कोण टॉस जिंकेल आणि टॉस जिंकून कोण काय घेत आहे पण पाहणं गरजेचं असेल. दुसऱ्या जीपीएल पर्व 7चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला टॉस जातोय. ठाकूर सरांच्या हस्ते टॉस होतोय. टेल्स आहे. देवडी संघानं टॉस जिंकलेला आहे. पाहूया त्यांची काय सॉरी लकी स्टारनं टॉस जिंकलाय. फिर से वही हुआ. देवडी संघाने टॉस जिंकलेला आहे. पाहूया देवडी संघाचा काय निर्णय असेल तो. बॉलिंग लेंगे. ठीक आहे बॉलिंग घेताय तुम्ही पण. जेपीएलचा हा दुसरा सामना आहे. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आहे आणि बॉलिंग घेताय तर काय नियोजन असेल तुमचं बॉलिंगचं. कशामुळे तुम्ही बॉलिंग घेताय. अभी कैसा है कि देखते वो लोग कम से कम में रोकेंगे और फिर चेस करने इजी हो जाएगा. बाद में हवा भी चेंज होगी तो हमारे बैट्समैन है जो मार लेंगे लेग साइड में इजी होगा. आपके पास बैट्समैन भी बढ़िया है, बॉलिंग भी बढ़िया है. चलो आपके लिए आगे के लिए शुभकामनाएं. मैंने आपकी चर्चा सुनी है. आप इस साल ट्रॉफी उठाने के नतीजे आए यहाँ पे. आपके लिए आगे के लिए बहुत ही बधाई. चलिए आपके लकी स्टार की तरफ जाते हैं. आपने टॉस हारा है, क्या बोलेंगे टॉस के बारे में. क्या बोलेंगे पहले. टॉस के बारे में क्या बोलना है. टॉस तो बस एक मैच स्टार्ट करने के लिए टॉस तो इम्पोर्टेंट है वैसे, लेकिन हम अच्छा खेलेंगे और एक अच्छा टारगेट देंगे उनको चेस करने के लिए और उसको डिफेंड करेंगे. मिनिमम 5 ओव्हर मध्ये तुम्ही किती रन टार्गेट देवडी संघाला देणार आहेत. 5 ओव्हर मध्ये जवळपास 50, 60, 70 किती रन टार्गेट देऊ शकताय. 50 ते 60च्या आतमध्ये. चला ठीक आहे. लकी स्टारना खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांनी सांगितले 50 ते 60 रनचा आपण टार्गेट देणार आहोत. राणी देखील आलेली आहे. मॅन ऑफ द मॅच असेल ती. चला चला येतोय आपण मॅच कडे. 18 धावा झालेल्या आहेत. दुसरा एक ओव्हर 18. दुसरे ओव्हर आपल्याकडे रोहनचा षटक फारसं महागडं ठरलंय मला वाटतंय. सोनू दादा अरे आता टीम मीटिंग.
चला आपलातून गोलंदाजी आहे. बघा मित्रांनो, भले हाईट छोटी असली तरी या वयात आणि नो आहे, नो. चला फ्री हिट ऑन आहे. जिथे फ्री हिटचं पुरेपूर वापर न करता अजूनही थांबून ठेवलेलं आहे. बघा मित्रांनो, एवढ्या लहानशा वयात गोलंदाजी करणं आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि फेस करणं सुद्धा पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे. आणि पंचांचा हात अवंतर धावसंख्या या ठिकाणी जी जाऊन टेपलेली आहे तब्बल 25 म्हणजे 25 धाव या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा लेग आहे आणि जातोय चौकाराच्या दिशेने. धावसंख्या या ठिकाणी झाली ती 30 या आकड्यावर. आणि या ठिकाणी चुकी होते, थोडस या ठिकाणी गडबड आणि तरी वेल गुड. चला मित्रांनो, काही हरकत नाही, प्रयत्न करले पाहिजे आणि प्रयत्न सुद्धा यशस्वी झालेला. 31 अजूनही 17 धावेची गरज आहे. अबू भाई, कैसा लग रहा है ये सब टूर्नामेंट देख रहे हो आप? अप्पू सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्याने आज पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या नाव आणि आपल्या गोलंदाजीच्या दमावर आणि येतोय सौकार आणि थोडीशी चुकी मागण्यात पडली, जेणेकरून 4च्या स्वरूपात धावसंख्या जाऊन वाढली आहे ती. मला असं वाटतं की मोर्या दादा थोडंसं टेन्शनमध्ये असतील, कारण की 17 धावेची अजूनही गरज आहे. आणि पुन्हा एकदा बॅक स्वीप आहे, चेंडू चाललाय सीमारेखा पार, सौकार. आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने भिरकावून दिलेला आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्याच जोडीला आपल्या फिल्म सिटीचे मालक शिवम म्हणजे शिवेंद्र आहे, तर ज्याची हाईट सुद्धा तेवढ्या ताकदीची आहे आणि तेवढी लांबीची आहे आणि तेवढेच उत्तुंग फटके मारण्याची ताकद शिवेंद्रकडे आहे. चला 8 रनाची फक्त आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला यापुढील दोन्ही संघांना नाणेफेकी झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण मॅचचा आणि ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आणि आनंदात सफळ आहेत या गोष्टीला, कारण की खेकडे पकडण्याची जी स्टाईल आहे ना, ती गावाकडची कोकणामधली, ती स्पेशली आनंद त्या गोष्टीला साध्य आहेत. चला आपले समालोचक सुद्धा सर आलेले आहेत आणि सरांचं आगमन झालं आणि त्याच जोडीला आणि फक्त 4 धावेची गरज आहे.
चला 6 चेंडू आणि मोरेबाई आलेले आहेत. काय होईल अंकित? 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. मॅच कुठे ऑन आहे बघ. अजूनही 4 चेंडू डॉट केले मोरेबाईनी. तर या मैदानातलं पहला बॉल पीछे मारेंगे देखो. आणि पहिला चेंडू आणि हात अंतर गेले. आणि बघा मित्रांनो, पैशाची खर्याद लागलेली आहे. मोरिया ने मैच जिताया तो 500 रुपया. 1000 रुपये देणार येणार. आणि वा 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 अफलातून आहे. आणि बघा एक वाईट नंतर येतोय डॉटच्या स्वरूपात. अजूनही 5 चेंडू आणि 3 रनाची आवश्यकता आहे. बघा 2000, 1000 आनंदाने 1000 निकिताकडून 1000 आणि चला येतोय विकेटचा पतंग होतोय. आणि आता फक्त उर्वरित आहे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. मित्रांनो आज मॅच जिंकवली तर हिरो बनतील आज मोऱ्याचा. आणि टोटल आजच्या या रविवारच्या दिवसात टोटल जी संख्या झालेली आहे 5000 रुपयाचं पारितोषिक जाऊन ठेवलेलं मोऱ्याच्या अकाउंटला. चला अकाउंट ऑन ठेवायचे आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा ऑन आहे. चला 4 चेंडू 3 धावेची गरज. काय होईल? काय बिघडेल? मोर्या दादा आहे नक्कीच. गणपती बाप्पा मोर्या. आणि 4 चेंडू 3 धावेची गरज. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक भेटेल. म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. चार चेंडू आणि 2 धाव्याची 3 बॉल. चला 3 चेंडू आणि 2 धाव्याची गरज आहे. चला अजून 1000 रुपये वाढलेले म्हणजे 5 प्लस 1000 म्हणजे 6000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. आणि डॉट नाही प्लेअरला यावं लागेल डगआउट. पंचांनी हात अवंतर केलेत. चला मित्रांनो पंचांनी हात अवंतर केलेत. आपण डगआउटला यायचंय. मोरिया भाई 6000 रुपये का प्राइस लगा हुआ है और वो देने वाले भी यहाँ पे खड़े. आणि मनोज दादाकडून सुद्धा प्राइस आहे. नाही मनोजला बॅटिंगला पाठवायचं आहे. किती पाहिजे? 2 पे 2. चलो 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. क्या होगा? 2 बॉल और 2 रन की जरूरत है यहाँ पर. मला असं वाटतंय की मोर्या भाईनी आज चमत्कार केला तो आज या जीडीपीएल मध्ये या जीपीएलच्या हिस्ट्री मधलं. आणि एक वाईट टाकले तर 1000 रुपये निकी दादाकडून. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक निकी दादाकडून ठरलेलं आहे. 2 चेंडू आणि देखो मोरे भाई नाराज नहीं होना. 1000 रुपये मिल जाएगा आपको. मैच का छोड़ो. चला पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू 1 धावाची गरज. चला मॅच संपलेली आहे आणि दोन्ही संघाचं या ठिकाणी कौतुक करीन आणि अभिनंदन. वेल प्लेड. Check, hello, mic testing, hello, check, hello, check. Hello, check, mic testing, hello, 1, 2, 3, hello, check, hello, check, hello, check, hello, check.